हाय हॅलो नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? आशा करते स्वस्त असेल, मस्त असाल. मी वर्षा तुम्हा सर्वांचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करत आहे. तर आरोहीचे जसे एक्झाम संपल्या, रिझल्ट जसा लागला आणि जसं आम्ही गावाकडून आलो तसं एकच होतं, मम्मी आपल्याला मॉलमध्ये कधी जायचे. लहान मुलांचं तेवढं. आणि मॉलमध्ये जायचं कशासाठी असतं तर बर्गर वगैरे खाण्यासाठी किंवा थोडंसं फिरण्यासाठी. बाकी काही घ्यायचं नव्हतं. खादी साबण वगैरे घ्यायचं होतं. त्याच्यामुळं म्हटलं चला आरोहीला पण जायचं होतं, म्हणून आम्ही गेलो होतो सीझन मॉलमध्ये. कारण की आम्ही जिथून राहतो तिथं सगळ्यात जवळचं मॉल म्हणजे तो सीझन मॉल. बाकी सगळे पुण्यातले खूप लांब आणि उन्हाळ्यामुळं तर प्रवास करायला नको वाटलं होतं. आणि खरंच आम्ही सकाळी 10 वाजता गेलो होतो, पण यायच्या टायमाला 2-2:30 वाजले होते. भयंकर ऊन लागत होतं. बसमध्ये सुद्धा असं गरम जळायला लागत होत्या. कृपया करून प्लीज लहान मुलांना घेऊन बाहेर जाऊ नका, स्पेशल म्हणजे दुपारच्या वेळेमध्ये. आणि आत्ता तापमानसुद्धा आपल्या खूप टेम्परेचर झालेलं आहे आणि पूर्ण मे महिना. तर चला आता मी फायनली मॉलमध्ये गेलो आणि खूप गार वाटत होतं. मॉलमध्ये गेल्यावर बाहेरसुद्धा येऊ वाटत नव्हतं, पण एकदा गेल्याच्या नंतर आपल्याला बाहेरचं यावं लागतंच. तर ऑफर बऱ्या काही होत्या चांगल्या, काहीवर नव्हत्या. तर या ठिकाणी घामोळ्यांची जी पावडर असते ना, सो ती एक घेतली, खादी साबण एक घेतलं ना, आणि हार्पिक एक घेतलं. बाकी सगळं घरामध्ये होतं त्याच्यामुळे मी घेतलेलं नाही. जे संपलं होतं किंवा मग जे संपणार होतं 8 दिवसामध्ये तेच घेतलं होतं. आणि इथं आरोहीचं मस्तपैकी पोज देणं चालू होतं. कारण की मॉलमध्ये गेल्याच्यानंतर लहान मुलांचं एकच असतं की फोटो वगैरे काढणं. आणि सगळ्यात अगोदर ना काही बघूनच देत नव्हती ती, कारण तिला ना बर्गर खायचा होता. आणि आम्ही मॉलमधून एकतर वर्षातून 2 ते 3 वेळेस जातो, कारण की लांब पडतं जायला यायला, आणि त्याच्यामुळं आम्ही जात नाही शक्यतो. आणि गेल्याच्यानंतर मग तिला बर्गर वगैरे खायचं असतं. मग पहिल्यांदा ती सारखं म्हणत होती भूक लागली. मग आम्ही डायरेक्ट बर्गर किंगमध्ये गेलो. तर तिथंसुद्धा 10-15 मिनिट लागतातच ऑर्डर दिल्याच्या नंतर. तर त्याच्या अगोदर ना मी या ठिकाणी थोडंसं शूट घेतलं. आणि ना बुक स्टॉल म्हणजे लागलं होतं 50% ऑफ, 70% ऑफ. खूप साऱ्या वेगवेगळ्या बुक्स होत्या. ज्यांना जर बुक्स वाचायचं म्हणजे वेळ असेल जास्त, तर त्यांना सीझन मॉलमध्ये व्हिजिट करा नक्कीच. खूप वेगवेगळ्या प्रकारचे तिथं बुक्स अवेलेबल होते. आणि 50%, 70%, कायवर 10% ऑफ होतं, कायवर 20% होतं, कायवर 50% होतं, कायवर 70% होतं. त्याच्यामुळं मग 10 ते 15 दिवसांचं एक्झिबिशन होतं आय थिंक. तर नंतर संपणार आहे. तर ज्यांना कोणाला बुक्स घ्यायचे असतील ना, सीझन मॉलमध्ये नक्की विजिट करा. आणि फर्स्ट फ्लोअरलाच तिथं म्हणजे बुक्स सगळे ठेवलेले होते. तर पोटोबा झाल्याच्या नंतर मग तिथंच लगे लहान मुलांचं गेम्सचं आहे, त्याच्यामुळे आरोही पण थोडेसे गेम्स खेळली. आणि मग आम्ही घरी आलो. तर आता आरोही गेम्स 2 ते 3 खेळली आणि मग आम्ही घरी निघालो. बराच वेळ खेळली तरी तिचं काही मन भरत नव्हतं. शेवटी तिला मीच म्हणलं की चल आता बास, खूप उशीर झालेला आहे. आणि आम्ही जवळपास 3.5 तास मॉलमध्ये होतो. आणि खरंच ना मॉलमध्ये ना टाईम लवकर जातो. आणि आता उन्हाळा सुरू झालेला आहे म्हणून पहिल्यांदाच आमच्या सोसायटीमध्ये जी विहीर होती ना तिथलचं पाणी सगळं आटलं होतं. आणि कालपासून म्हणजे आज मी व्हिडिओ अपलोड करते, तर 2 दिवस अगोदरचा हा व्हिडिओ शूट केला होता. तर 2 दिवसाचा मिळून हा व्हिडिओ मी टाकत आहे त्याच्यामुळं. तर बघा तुम्ही ऊन बघू शकता, दुपारचे 1:30 वाजलेले आहेत. आणि ना बाहेर ना म्हणजे असं म्हणतात ना तुम्ही, पान पण हलत नव्हतं वाऱ्याचं. खूप ऊन लागत होतं. गॅलरी ना पण अशी गरम होत होती. झाडं पण अशी सुकलेली आहेत ना. आपल्यालाच घरात बसून असं होतं, तर बाहेर जे प्राणी आहेत ना, सो त्यांचं काय होत असेल तुम्ही विचारही करू शकत नाहीत. त्याच्यामुळे टँकर मागवलं होतं आणि काल रात्रीपासून 3रं टँकर होतं आय थिंक. तर खरंच पाणी जपून वापरा. आम्ही पण आधी खूप पाणी सांडायचो, म्हणजे सगळे सांडत होते, गरज नसती तरी आपण पाणी ही करतो. पण आता खरंच पाणी संपले तर त्याची जाणीव होते आपल्याला पहिल्यांदाच. त्याच्यामुळं आता सकाळी 1.5 तास आणि संध्याकाळी 1 तास पाणी सोडणार आहे सगळ्यांना. आणि खरंच असंच करायला पाहिजे, जेणेकरून पूर्ण मे महिना जास्त पाण्याची टंचाई होणार नाही याच्यासाठी. तर एक रेसिपी मी तुमच्यावर शेअर करणार आहे. उन्हाळा पण आहे, तर आता वॉटरमेलन तर सगळेजण खातात. आणि ना बी असतं ना ते
त्याच्यामुळं एक ड्रिंकची रेसिपी मी तुमच्यासोबत अगोदर शेअर केलेली आहे. आणि दुसरी खूप व्हायरल म्हणजे सगळेच बनवत होतं, म्हणजे चला ट्राय करून बघूया कशी लागते ती. सो असं टरबूज क्यूजमध्ये कट करायचं आहे, थोडंसं तेल घ्यायचं आहे जे भाजीला आपण यूज करतो ते, चाट मसाला, थोडंसं सेंधा नमक आणि लाल मिरच पावडर. तर लाल मिरच पावडर ना तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता, जास्त किंवा जर जास्त तिखट असेल तर टाकू नका, नंतर ना खाताना ना ठसका लागू शकतो. तर मी हे ट्राय केलेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला मी सांगते, जास्त चटणी टाकू नका. जस्ट व्हायरल म्हणजे जे खूप रील्स येत होते याच्या, सगळेच जण बनवत होते म्हणून बनवून बघितलं आणि प्रत्येक गोष्ट मी बनवते, जर चांगली असेल तरच शेअर करते, नाहीतर मी शेअर करत नाही. तो जास्त चटणी टाकू नका, जर म्हणजे जास्त स्पायसी लहान मुलांना जर द्यायचं टाकू नका. तर मी या ठिकाणी आरोल दिलं तर खूप आणि टेस्ट म्हणजे मी सांगेन की 100पैकी 90% टेस्ट आहे. आवडले असेल लाईक शेअर सबस्क्राईब. बाय बाय.